महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। फ्लेमिंगोसाठी हायकोर्टाची टीम नवी मुंबईत। पक्षी मित्रांनी दाखल केली होती याचिका। फ्लेमिंगो सिटीसाठी पर्यावरणवादी एकवटले। येणारा येथील DPS शाळेजवळील तलावात येणारे खाडीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगोचे तेथे येणे बंद झाले होते। याबाबत काही पक्षी मित्रांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर हायकोर्टाच्या टीमने घटनास्थळी भेट देत येथील जागेची पाहणी केली। नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी अशी ओळख आहे। नवी मुंबईतील खाडी किनाऱ्यावर व शहरातील अनेक तलावांवर फ्लेमिंगो पक्षी विराह करत असल्याचे दृश्य नवी मुंबईकरांना रोज पाहायला मिळते। मात्र मागील काही महिन्यांपासून येणारा येथील DPS शाळेजवळील तलावात येणारे खाडीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे फ्लेमिंगो पक्ष्यांचे या तलावामध्ये येण्याचे प्रमाण नाहीसे झाले। त्यामुळे पक्षी मित्रांनी थेट पालिका आयुक्तांपासून आमदार गणेश नाईकांपर्यंत तसेच हायकोर्टापर्यंत धाव घेत येथे पुन्हा फ्लेमिंगो यावेत यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। पाहणी केलेली आहे, जी पाहणी केली त्याचं काय शाश्वत भूमिका दिली त्यांनी ते जी पाहणी केली याच्याबद्दल हे की युजली जे ओरिजिनल याचं होतं ते पूर्वी कांदळवन होतं आणि इथे लेक होती, म्हणजे एक छोटासा जे तळाव होता जी हाय टाईडमध्ये भरायची आणि लो टाईडमध्ये ते पाणी कमी व्हायचं। म्हणजे दिस वॉज बेसिकली अ मड फ्लॅट आणि ते लेकची समुद्राला मॅनग्रोव्हजला लागून होती आणि ज्याच्यामध्ये जी एक्स्ट्रा जे पाणी यायचं तर ते पाणी इथं साठायचं। तर इट वॉज इन बेसिकली ह्याची जी व्हॅल्यू आहे जर बघायला गेलात तर जर ही नसणार तर आणि ही जी लेक आहे जर ही नसेल जर किंवा विझवली तर ती जी हायटाईडचं जो पाणी आहे ते जाणार कुठं आणि मग तेच गोष्ट होणार, ती पाणी जे आहे ते बाहेर येणार जेव्हा जास्त भरती होणार, जेव्हा समुद्रात किंवा देर इज अ स्टॉर्म ऑर अ सायक्लॉन ऑर सर्टन सिच्युएशन वेदर अ टाईड इज मच हायर, त्यावेळी ते पाणी बाहेर येणार। म्हणजे इन अ वे दिस ॲक्च्युली लेक इज प्रिझर्विंग द सिटी, प्रोटेक्टिंग द सिटी अँड प्रिझर्विंग द बायोडायव्हर्सिटी। तर या लेकला जपण्याची फार गरज आहे, फक्त फ्लेमिंगोसाठी नाही किंवा जैवविविधतेसाठी नाही, पण जी शहर आहे ते NRIचं जे आजूबाजूचं पाम बीचचं जी एरिया आहे त्याला वाचवण्यासाठी असल्या ज्या मडफ्लॅट्स आहेत, असल्या जे लेक्स आहेत, असल्या जी ओपन स्पेसेस आहेत त्याला राखायची आणि त्याला संवर्धन करायची खूप गरजेचं आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।